महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 2.5 वर्ष आपल्या अभ्यासू आणि लढवय्या भूमिकेनं लक्ष वेधणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ आता संपलाय। विधान परिषदेत निरोप समारंभही करण्यात आला। त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दानवे यांना आपल्याकडे खेचण्यासाठी टाळी दिली, तर उद्धव ठाकरे यांनी त्यांना निष्ठेची साथ घातली। मात्र अंबादास दानवे कोणाच्या गळाला लागणार याची उत्सुकता वाढली। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। अंबादास दानवे मराठवाड्यातला लढवय्या नेता। गेल्या 2.5 वर्षात त्यांनी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून सरकारला सातत्यानं कोंडीत पकडलं। शिवसेनेतील फुटीच्या काळात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभं राहून एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका केली। मिंदे गँग असा उल्लेख करत त्यांनी सभागृहात आणि बाहेरही सरकारला धारेवर धरलं। मात्र 29 ऑगस्ट 2025 रोजी त्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपत आहे। तर दुसरीकडे त्यांचा निरोप समारंभात राजकीय खेळींना वेग आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवे यांचं तोंड भरून कौतुक केलंय। अंबादास दानवे हे भाजपच्या आणि संघाच्या मुशीत घडलेले नेते आहेत। त्यांच्यात चिकाटी, संघटन कौशल्य आणि अभ्यासू वृत्ती आहे असं सांगत फडणवीसांनी दानवे यांना आपल्याकडे खुणावलंय। दानवे यांनी RSSच्या शाखेतून आणि भाजपच्या युवा मोर्चातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती असे म्हणत फडणवीस यांनी दानवेंना अप्रत्यक्ष ऑफर दिली। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दानवे यांचं कौतुक करताना त्यांना गळ घातले। आम्ही दोघेही बाळासाहेबांच्या पठडीत घडलो आहोत। अंबादास दानवेंनी कठीण निवडणूकही लिलया जिंकली आणि मला ती आठवण आहे असं सांगत शिंदे यांनी दानवेंना निवडणुकीतील मदतीची जाणीव करून दिली। शिंदे यांनी दानवे यांना लढवय्या मित्र म्हणत त्यांच्या कामाला सलाम केलाय। त्यामुळे दानवेंना शिवसेनेत खेचण्याचा शिंदेंचा डाव असल्याची चर्चा रंगली। या सगळ्यात उद्धव ठाकरे यांनी दानवेंना भावनिक साथ घातली। तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, मात्र तुम्ही निष्ठेने काम केलं आणि तुम्हाला काही देण्यासारखं माझ्याकडे नाही, पण निष्ठेनं तुम्ही तुमची उंची वाढवा, कुठेही जाऊ नका, इथेच थांबा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय। दानवे यांनी शिवसेनेतील फुटीच्या काळात ठाकरे यांच्यासोबत राहून आपली निष्ठा सिद्ध केले, पण आता त्यांचे पुढील पाऊल काय असेल हे आत्ताच सांगता येणार नाही। अंबादास दानवे यांचे राजकीय भवितव्य आता चर्चेचा विषय आहे। दानवे यांनी सभागृहात जनतेचे प्रश्न मांडून आणि सरकारला कोंडीत पकडून कामाची छाप पाडली। त्यांचा लढवय्या प्रवास आणि राजकीय कौशल्य यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत राहिले। पण आता या महायुतीच्या नेत्यांच्या ऑफर आणि ठाकरे यांची साथ यांच्यात ते कोणता मार्ग निवडणार हा प्रश्न आहे। तसंच उबाटासोबत राहून ते पुन्हा विधान परिषदेत परतणार का, की महायुतीच्या नव्या संधी शोधणार, याचं उत्तर मिळण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे। तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।